चला विफा जरा स्पीडअप करा. आपण होता नक्कीच शेवटची मॅच या दुसऱ्या फिरती पाहतो. एका साईडनं मध्ये चेन्नई स्पोर्ट्स चेन्नई चौदा पाहू शकत नक्कीच दैस पाहू शकत पाहायला मिळते टीम सत्पाला. दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू. दोन्ही टीम्स जरा मॅच थांबवायची. दोन्ही टीम्स आपला 12वा खेळ जॉईन करा प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट असेल कारण इथनं आमचे स्कोरर ऑपरेटर यांना देखील त्रास होतोय. शेण्याचा आहे नक्कीच नक्कीच सत्तार आपण पाहतोय म्हणजे टॉक डिसाइड. राकेश आपण नक्कीच पाहिलं तर रुपेश आणि मात्र विशालची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रुपेश स्ट्राईकला विशाल आणि बॉलिंग मार्कवरती आहे निखिल. फर्स्ट ऑन डिलिव्हरी पहिला चेंडू डॉट एवढी पाहू शकाल. मेंटेन पॉवर पे वाट बॉलिंग. एका साईडनं खूप मोठी म्हणावं लागेल की भिंत उभी आहे आणि त्या भिंतसमोर टकरायचं आहे तर मात्र आधीपासून आपण तयारीत असणं गरजेचं आहे आणि तीच तयारी दाखवली आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निखिलकडनं. सत्पाला पाहतोय ज्या ठिकाणी नक्कीच ऑन झाली या मॅच मध्ये पाहायला मिळते. दोन चेंडू डॉट केले गेले तर रुपेशच्या विरोधात. यावली अपरकटचा विचार स्लाइस ऑफ द गेम. बॉलला ट्रॅव्हल करतोय चेंडू निघून जाईल सरळ मात्र अपरकटच्या साह्याने वन बाउन्स चौकार. शॉर्ट टर्म मॅन बॉडी होते या ठिकाणी क्लिअर. चौकार 4 धावा. काही जबरदस्त पाहू शकेल या ठिकाणी मात्र बॉलिंग मागपची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. आणि एका साईड पाहू शकेल की रुपेश थोडंसं मात्र पाहिलं तर वेट आणि वॉच करून कळतं. 2 चेंडू डॉट झाला. थोडंसं मात्र निखिलला नामांकित संधी दिली आणि त्यात मात्र अट्रॅक्शन या कार्डमध्ये पाहायला मिळाला. यावेळी वाढ काही जबरदस्त क्लास दाई फटके पाहायला मिळतात. चेंडू पुन्हा त्या क्षेत्रामध्ये डाव द ग्राउंड 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार 4 धावा. आणि मात्र शॉर्ट तुमचे जर प्रॉपर असतील ना तर मग ताकद आणि जर पाहिलं की बॅटचा फ्लो खूप मध्ये असेल. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट चालू आहे. धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 8 या धावसंख्येवरती. पहिले 2 चेंडू डॉट केले त्यानंतर मात्र फलंदाजाने थोडंसं अपवित्र धरण केली तो बॅकफुटला आला आणि त्यानंतर सरळ मात्र 5 चेंडू मुवमेंट पाहायला मिळाला कारण बॉलिंग मागपुढची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. खूप चांगल्या पद्धतीनं एका साईड पाहू शकाल की टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत मी बघतो नक्कीच मिस्टर मंगेश आणि नक्कीच निखिलची गोलंदाजी आहे ते आपण पाहायला मिळते. शेवटचा बॉल यावेळी मात्र सिल्वर मध्ये आहे होईल या ठिकाणी जाईल आणि होईल विकेटचं बदल. फलंदाज मिस्टर मंगेशला परतावा लागेल 0 वरती डग आउट.
संकेत आपल्या सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती पाहत आहे. पहिल्या षटकातील आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी 6 बॉल ऑन प्रोसेस होते, ज्या ठिकाणी मात्र प्रोसेसला सुरुवात केली त्यानंतर मात्र अक्षरशः तुम्ही जर पाहिलं तर निखिलची गोलंदाजी जी मात्र एकाच पावटी निखिलच टीम आपण जर पाहिलं तर चेन्नई स्पोर्ट्स चेन्नईच्या विरोधात महत्त्वाचा फलंदाज ज्या ठिकाणी मात्र रुपेश बाद झाला तिथं थोडंसं मात्र बॅकफुटला गेली. नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णाला आपण पाहतोय. विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत विशाल आहे तोपर्यंत चांगला अपेक्षा आणि मात्र आकाश देखील असेल टीम आपण पाहिलं तर चेन्नई टीमला. संकेत आपण पाहतोय नक्कीच बॉलिंग मार्कवरती असताना संकेत पाहतो नक्कीच बॉलिंग मार्कवरती. जाता मॅचच्या दिशेने पाहतो नक्कीच ज्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज मिस्टर संकेतनं संकेत दिलाय, संकेत चिन्ह दर्शवलाय ॲज अ स्टॉप. या सिग्नलचा वापर केला गेलाय. पण म्हणतो ना की आयुष्यामध्ये प्रवाह जेव्हा करतो ना हायवे असेल किंवा कोणतेही मात्र मार्ग असेल तेव्हा मात्र स्टॉप तेव्हा मात्र थांबावं लागतं. आणि ती संकेतची गोलंदाजी यावेळी मात्र टीम जर पाहिलं तर चेन्नई स्पोर्ट्सच्या विरोधात मात्र थोडीशी हवी ठरती आहे. बॅक टू बॅकचं पाहू शकाल 2 चेंडू ज्या ठिकाणी पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्यावरती डॉट. उद्याच्या दिवसामध्ये देखील मात्र इथे 3 इंट्रा कमी आहेत. आदिवासी समाज मात्र कोणाला एंट्री करायची असेल मात्र संपर्क साधायचा आहे तरी चालेल, कॉल केला तरी चालेल. आजच्या दिवसामध्ये आदिवासी समाज उद्या मात्र 3 इंट्रा खाली आहेत. ज्यांना कोणाला प्रवेश करायचा मात्र नक्कीच शरद गवारी, सागर टोपे यांच्याशी संपर्क साधा. चला तर मॅचच्या दिशेनं बॅक टू बॅक पाहतो ज्या ठिकाणी मात्र डॉट बॉल परफेक्ट ॲक्युरेट लाईन ऑफ लेन पाहायला मिळते आहे. कुठेतरी मात्र पाहिलं तर गोलंदाजी ही मात्र थोडीशी प्रभावित करते आहे. कारण चेंज ऑफ द पेस हे नुसता खऱ्या अर्थानं कौशल्य आणि गुणवत्ता घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम जर पाहिलं तर सतपालाकडनं गोलंदाज मिस्टर संकेत आपण पाहत आहे. आणि फलंदाजी मार्क पाहू नक्कीच गौरवला रोखलं गेलंय. परफेक्ट ऑन बॉल, जोरदार अपील, येस इज गॉन. संजय यांचे हात मात्र आकाशाकडे आणि विकेट मात्र जमिनीवरती. बिग विकेट इज डाऊन. थोडंसं स्ट्रगल करतो फलंदाज, पूर्णपणे बॅकफुटला गेला होता कारण आज आपल्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये कंट्रोलमध्ये नव्हता. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर थोडेसे मात्र 2 चेंडू डॉट देखील झाला गेला आणि त्यानंतर विकेटचं पतंग खेळाडू बाद का बॉटीचे. काय जबरदस्त गोलंदाजी, एकही धाव दिली नाहीये. पाचवावती पाहू शकेल यावेळी मात्र कडे पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये विशाल या नावाचा खेळाडू त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल, 5व्या बॉलवरती सिंगल आली. 4 चेंडू निर्धाव 2 विकेट देखील पाहायला मिळाला. आणि कमबॅकमध्ये पाहू शकत असताना की गोलंदाजी मार्फतची गोलंदाजी आहे. फक्त धावी धावसंख्या फलकावरती न येते. संकेत आपण पाहतोय षटकातील आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले गेलेत. या इनिंग नंतर मात्र लॉस वेगळी जातील. जी पहिली चिठ्ठी उचलेल ती मात्र आणणारा खेळेल. त्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच असेल. पण ते विजय टीम्स आपण जर पाहिलं तर
कामन लाखिवली आणि यातील एक प्रतिनिधी 4 चिठ्ठ्या असतील म्हणजे 3 चिठ्ठ्या फेकल्या जातील. पहिली उचली ती मात्र अर्नाला बरोबर खेळेल. 2 चिठ्ठ्या त्याची मॅच असेल. कामन संघ आपला एक प्रतिनिधी, टीम लाखिवली आपला एक प्रतिनिधी. तुम्हाला अंतिम पुकार असेल, त्यानंतर कोणती तुमची दाद स्वीकारली जाणार नाहीये. यावेळी फुल यांचा बॉल दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, म्हणून म्हणतो ना की जर प्रयत्न करायचे फुटवर्क करत राहा, कारण लांबून जर डोंगराचा आस्वाद घेता जर आला असतं तर डोंगर कोणी चढलंच नसतं. लांबून जर समुद्राची लाट पाहण्याकरता पोहोचलो तर असतं, समुद्राची मात्र मापणी ही झालीच नसती आणि होणार देखील नाहीये. आणि ती जमा होते मैदानाच्या आतमध्ये दुरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. दूर से हा पर खेळणे का नजाकत आहे. वॉट बॉल, काय जबरदस्त सिक्युरिटीच्या गोलंदाजी एक्सेल पाहू शकाल. षटक या ठिकाणी पाहिलं तर कंप्लीट झाले, ते मात्र दुसरं धावसंख्या जवळ पोहोचली फलकावरती 10 या धावसंख्या फक्त 5 सरासरी प्रति पूर्णांक या मॅचमध्ये पाहायला मिळते. शेवट अंतिम 6 चेंडू. चला कामन आपल्या प्रतिनिधी, टीम मात्र लाखिवली आपला एक प्रतिनिधी. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, देऊयात डीजे ला संधी. लासोर अगेन्स्ट गेम्स पाहू शकाल. पहिल्या पूर्वार्धात पाहतो पहिल्या इनिंग मध्ये सरळ नक्कीच या ठिकाणी लॉस फेकले जातील या 6 चेंडू नंतर. विजय आपला बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या स्पेल करता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आणि कसं पाहू शकाल की टीम आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळते या टीम चेन्नई स्पोर्ट्स चेन्नई आपण पाहतोय. आणि सत्पाला यावली होता ज्या ठिकाणी मात्र लोअर फुटच, पण समोर संजय नक्कीच दर्शवती या बॉलवरती. मात्र यावली आज फिनिश पाहायला मिळाला. विकेट्स पाहू शकाल त्या ठिकाणी मात्र पाहू शकाल धावची स्वरूपानं. नवीन बॅटर मैदानाच्या बॅटवर टीम मात्र चेन्नई. वाईट बॉल आहे, वाईट चेंडू प्लस विकेट. भेंडीपाडा कामन आणि टीम आपण पाहिलं तर नक्कीच रुबी स्पोर्ट्स लाखिवली. चला दोन्ही करणार तर टॉस बॉक्स मी पोचा या ओव्हर नंतर. पहिली मॅच असेल लाखिवली आणि कामन. कामन संघाचा कर्णधार चला नक्कीच शरद गवार यांना विनंती करते की आपल्या शुभस्ते त्या ठिकाणी मात्र तालीफेक करायची आहे. आणि यातील विजय टीम्स आणि अर्णाले यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आणि त्यानंतर क्वालिफाय असेल आजच्या दिवसातील, म्हणजे फायनल अंतिम मॅच आजच्या दिवसातील. जर तर मॅचच्या दिशेने शेवटची 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती रुजू करण्याकरता सुसज्जित झालाय गोलंदाज मिस्टर विजयला पाहत आहे. फर्स्ट ऑन डिलिव्हरी व्हाईट प्लस विकेट पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये अजयला मी पाहतोय विजयच्या विरोधात. विजय आणि अजय यांच्यामधलं मात्र यावेळी तालमेल पाहायला मिळेल. आमने सामने टक्कर देतील मैदानाच्या आतमध्ये. जर्मन चषक 2025 मध्ये पाहतोय. आज फ्रायडेचा दिवस आहे, वार शुक्रवार पाहायला मिळतोय. टीम रुबी स्पोर्ट्स लाखिवली विन द टॉच अँड बॉल फर्स्ट डिसाइड. निर्णय घेतला गेलाय ऋतिक गडग अँड टीम कंपनी ही पहिल्यांदा फील्ड करणार 3 ओव्हरमध्ये. यावेळी फुलेचा पुन्हा एकदा वाईट बॉल समोर संजय भोईर दर्शवताना पाहू शकाल. नक्कीच वाईट बॉल होतोय. खूप चांगल्या पद्धतीने ऑफिशियल पंच म्हणून आज काम करतायत. मी म्हणतो ना की ज्याच्याकडे अनुभव आहे ना तो अनुभवाचं गुरुकिल्ली घेऊन नेहमीच मात्र प्रत्येक प्रवासामध्ये प्रवास करत असतो. आणि त्यातीलच व्यक्तिमत्व पाहिलं तर मी संजयला पाहतो ज्या ठिकाणी प्रमुख पंच म्हणून. त्यानंतर आमचे स्क्वेअरचे पंच मी पाहतो सकाळपासून उन्हाळ्यामध्ये अविनाश राजकोरला मी पाहतोय. यावेळी सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या क्षेत्रामधनं.
एक सिंगल त्याहून मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि एक सिंगलचे साइन स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 13 या धावसंख्येवरती. कुठेतरी वाटतं तर नक्कीच टीम मात्र क्षणस्फोट जेव्हा मात्र रुपेश बाद झाला ना तिथं सर्व काही मिळणं काही संपलं गेलं. पण म्हणतो की प्रमुख अस्त्र हा क्रिकेटचा खूप मोठा वसा देखील असतो. रुपेशची विकेट पडली त्यानंतर कोणतीही फलंदाजी टीम मात्र मध्यमध्ये पाहिली तर विकेट टिकू शकली नाहीये. कुठल्या प्रकारचे मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधनं आले नाहीत आणि पूर्ण थोडक्यामध्ये सतपालकडची गोलंदाजी आहे ती मात्र योग्यतेने ठरली आहे. आणि आतापर्यंत पाहिलं तर बॉलिंग मागपरी पाहतो विजयची गोलंदाजी ऑन साईड पाहू शकाल. यावेळी चांगला स्ट्रोक आहे चेंडू हवेमध्ये आहे स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये यस झेल होते कॅरी विकेटचं बदल कॅड होते बाद. खरवत डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंद बंद पावलांनी आपल्या क्रीजच्या दिशेनं ज्या ठिकाणी मात्र विजेची गोलंदाजी बॉलिंग मागमध्ये पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर एक चांगलं क्वालिटी दर्शवली जाते मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह टेलिच्या माध्यम पाहू शकाल. आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता जर पाहतो ऑफिशियल पंच देखील पाहत आहे उद्या मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस देखील असेल. आणि या बॉलिंग मार्कवरती जर पाहिलं तर विजय ज्याने मात्र यावेळी या विकेटचं बदल खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी सेट बॉल सरळ मात्र समोर स्क्रीन मध्ये जाईल. त्या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर कबर बॅकअप येईपर्यंत एक सिंगल त्यावर मात्र जास्त का मिळणार नाहीये. आणि एकाच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती आहे त्यावर पाहिली तर 15 या धावसंख्येवरती पाहतोय. तो बॅट पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र विकेट्स पाहायला मिळते. लास्ट अगेन्स्ट पाहतोय नक्कीच नवीन बॅटर आज या वयामध्ये पाहतोय रितेश आपण पाहतोय नवीन बॅटर मंद मंद पावलाने आपल्या क्रीजच्या दिशेने जायला मिळतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे 5 चेंडू झालेत. बॉलिंग पाकपती पाहू शकाल ज्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते या शेवटच्या ओव्हर्समध्ये खूप महत्वाची नक्कीच चेंडू क्रमांक 18. यावेळी छोटा फटाका बडा धमाका कर नाही पहा या पर कारण ज्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच मोठा असो खेळेल त्या ठिकाणी नक्कीच पाहिलं षटक कंप्लीट झालाय. आणि मात्र 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आहे तर पाहिली तर 16 धावसंख्येवरती आहे. 15 धावा विजयाकरता फक्त म्हणजे पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच 16 धावांचं लक्ष 18 बॉल आणि 16 धावा. टीम मोहम्मद पाहिलं सतपाळा यामध्ये मॅच मध्ये कंप्लीट करेल का टीम मात्र चेन्नई स्पोर्ट्स चेन्नई रुपेश आणि टीम कंपनी ही धावसंख्या रोकेल का या सर्व काय पाहण्याआधी घेवत या ठिकाणी ब्रेक आणि देवत डीजेला संधी.
तर डिझे 18 बॉल्स अगेन्स्ट गेम स्टार्ट सेकंड इनिंग पाहू शकाल आणि विजयाकरता फक्त 16 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सरळ बॉलला मात्र अनसाइड डीप मध्ये निघून चाललाय बॉल डाऊन द ग्राउंड होते मात्र बॉन्डी क्लिअर चौकार. निखिल एक अप्रतिम खेळाडू अष्टपूल म्हणून सातत्याने खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गावाकडे खेळ केलाय खूप चांगल्या पद्धतीने अस्थिर म्हणून सातत्याने प्रयत्न करतोय आणि यावेळी चांगलं शॉट पाहू शकाल चौकार. बॉलिंग पार्टवरती विशालला मी पाहतोय. निखिलच्या बॅटमध्ये पाहिलं तर चौकार विजय पाहू शकाल लॉस एंड वरती पाहायला मिळतोय 16 धावांचं लक्ष. मात्र यावरली पॉइंट मध्ये बॉल सरळ मात्र अल्लामंद कार्पेट आणि ज्याने पाहू शकाल नक्कीच फायनली डीपचा खेळाडू ज्याला फील्ड करेपर्यंत 2 धावा मात्र एकच धाव घेतली आहे त्या ठिकाणी 3 त्या समजा किती घेतली एकच का एक सिंगल फक्त घेतली आहे 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या असत्या मात्र एक सिंगल येते आणि एक सिंगल डिझाईन धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते नक्कीच 5 या धावसंख्येवरती. आणि षटकातील आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा केली या ठिकाणी मात्र पहिल्या तरी सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळत आहे आणि 5 चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच सजुनी मात्र 4 चेंडूचा केली शेष आहे. पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्यावरती सिंगल यावली मात्र पाहू शकाल सिल्वर पॉईंट जर पाहिलं तर नक्कीच शॉट स्क्वेअरलीच्या डीपमध्ये पाहू शकाल 30 सर्कलच्या आतमध्ये. आणि ज्या ठिकाणी पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी एक चांगल्या पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीनं नाईस ऑफ द लेंथ ऑफ डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताळले जातात बॉलिंग मार्कवरती आहे. यावली बॉलला उडवलाय यावली चेंडू निघून चालत सरळ मात्र फाईन मधनं डाऊन द ग्राउंड फर्स्ट बाउंड्री क्लिअर. वन स्वरूपाने जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने दोघांमध्ये तालमेळ आहे खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. आणि पंचम बहुशः तेवढ्याच पद्धतीने देत असताना धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 9 या धावसंख्येवरती 9 रन ऑन कार्ड 16 धावा फक्त विजया करता होत्या पहिल्या स्पेलमध्ये. मानसी आदरणीय सन्माननीय आपण जर पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेत सर्वसर्वीय आणि वसंच्या माध्यमातून सातत्याने जबाबदारी म्हणून कार्य अध्यक्ष आपण जर पाहिलं तर सन्माननीय रमेशजी जाधव आपण तर की गुरुजी या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. आणि पण नक्कीच पंकज पाटील या दोन्ही मत व्यक्तिमत्वावर नक्कीच मानानं सन्मानानं आपण मुख्य मंचावरती विराजमान. पंकज पाटील शिवसेना शाखा प्रमुख भिनार आणि त्या जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय तुम्ही जी आपण नक्कीच जाधव गुरुजी यांना एक विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती स्थान बनवा. विचार करता फक्त ना फक्त एक धावीची गरज आहे. जब सीधी उंगली से घी निकलता ते टेढ़ी क्यों असं म्हणावं लागेल. यावली वाड बाडिंग शेड हवेमध्ये ऑनसाइड मध्ये सेल होतं त्या ठिकाणी कॅरी विकेटचं पतंग खेळाडू बाद कुठेतरी मात्र एक धावे करता विकेट देखील पाहायला मिळाली. पण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये प्रत्येक सेकंद प्रत्येक बॉल आणि प्रत्येक मात्र बॅटर खेळाडू महत्वाचं काय असतं आणि आज मैदानात पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय नक्कीच या स्पर्धेत सर्वसर्वीय रमेश जाधव गुरुजी या त्यांचं आगमन झाले आपण देखील मानानं सन्मान मुख्य मंचावरती विराजमान व्हा. त्यानंतर पंकज पाटील आणि आपण जर पाहिलं तर शिवसेना शाखा प्रमुख नक्कीच भिणार. नवीन बॅटर मैदानाच्या पाहू शकाल नक्कीच एक सिंगल करता टीम सतपाल खूप चांगल्या पद्धतीने संजय हा नवीन बॅटर मैदानाच्या पाहायला मिळतोय. आणि या बॉलिंग मार्कवरती थोडंसं मात्र आज चेणे स्पोर्ट्स चेणे आणि अनेक नवीन खेळाडू घेऊन रुपेशने ही टीम बनवली आहे. खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की एक महत्त्वाचा आधारस्तंभ काय असतो आणि खऱ्या अर्थानं मग भूमिका काय असते पाहायला मिळते. पण नेहमीच म्हणतो मी मित्रांनो की जेव्हा मात्र तुमचा पाया मजबूत तेव्हा तुमची भिंत मजबूत आणि तुमची भिंत मजबूत तर तुमचं इमारत मजबूत आणि तुमची इमारत तुमचं छप्पर मजबूत पाया मजबूत असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रुपेश बाद झाला ना ते थोडीशी मात्र बॅकपीडला गेली टीम कुठेतरी मग तिथनं मात्र फुटबॉलला आलीच नाही आहे. आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल सर्व काही शक्य दाखवणं शक्य राहिलंच नाही आहे. यावली सिंगल येईल का झेल होतोय मात्र यावली पोहोचेल विकेट मध्ये निखिलला परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट डाऊन फक्त एका धावेची गरज विजया करता स्कोर कार्ड फलकावरती 15 बॉलिंग मार्कमध्ये पाहतोय. त्यानंतर पण नक्कीच 51,000ची ट्रॉफी तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येते. पाहिलं तर 21, 22, 23, 24, 25 धुंडा पाहिले तर नक्कीच कुणीच विभागातील आणि पहिलं तर वडवलीचं मैदान च्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अरमान अँड टीम नक्कीच डिंगडॉंग वडवलींची 15 कोणकुळी केली. त्यानंतर मात्र अरमान आणि फरमान यांच्याकडे पाहायला मिळणार आहे. कुणीच विभागातील 50 ट्रॉफी भेटीला येते 21, 22, 23, 24, 25. सर्वांनी आदरणीय मेडे वडगर उपसरपंच राजू जाधव या ठिकाणी त्यांचं आगमन झाले. आपलं देखील मात्र मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण नक्कीच राजू जाधव विनंती असेल की मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. आणि सन्माननीय आदरणीय दिनजी जाधव ज्यांनी प्रथम क्रमांक ट्रॉफी ती उपलब्ध नक्कीच त्यांचं आगमन झालंय. दोन्ही व्यक्तिमत्व आपण मानणार राईट ऑन द टार्गेट
सरळ मात्र दांडी गोल विकेटचा बदल खेळाडू बाद. धन्यवाद. आवाज दे, आवाज कमी झालाय. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. आपण जर पाहिलं तर नक्कीच 2 चेंडू आणि 2 विकेट्स पाहू शकाल. ऑन इज हॅट्रिक वरती आहे गोलंदाज मिस्टर मंगेश. मात्र वेळ गेल्यानंतर मात्र शोकांती करण्यावेळेचा वेळेवरती सावध राहा. मात्र एखादी चुकी जेव्हा घडते ना त्याच्यावरती पाहण्यामध्ये चुकी का घडली याचा शोध करा आणि पुनश्च आयुष्यामध्ये पहा की चुकी घडणार नाहीये. याकरता मध्ये मी सेन्सिबल असेल, मी थोडंसं शांत बनेल आणि त्यानंतर मात्र माझ्याकडनं या सिंगल आली आहे आणि मात्र टीम बेस्ट ऑफ लक टीम सतबाला जी मात्र या नेक्स्ट मॅच नंतर कामन बरोबर भिडणार आहे. थोडंसं बॅड हार्ड टीम आपण नक्कीच चेन्नई स्पोर्ट्स चेन्नई पण पाहत आहे. ते नाराज होऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय बाबा तर नक्कीच 4 विकेट्स ज्याने मात्र बॅक टू बॅक पाहू शकाल मात्र पाहू शकाल मिस्टर विजय सतपालाकडनं. आणि मी मुख्य मंचावरती विनंती करतोय पंकज पाटील ना की आपल्या शुभास ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील आपल्या शुभास ते मॅन ऑफ द मॅच वितरित करायची आहे. धन्यवाद डीजे. मॅन द मॅच करता नक्कीच शिवसेना शाखा प्रमुख भिणार युवा डॅसिंग पर्सनॅलिटी डॅसिंग डायनामाइट पंकज पाटील आमचे परम मित्र यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन द मॅच मिस्टर विजय सतपालाकडनं विजय आपण ज्या ठिकाणी पाहूयात. नेहमीच आमच्यावरती नक्कीच प्रेमेचं हात फिरवणारे व्यक्तिमत्व राजू जाधव पाहतोय. मेडा वडगर ग्रामपंचायत पाहतो नक्कीच टॉस बॉक्स मध्ये जाऊ त्या ठिकाणी मात्र मॅन द मॅच पंकज पाटील. जाऊयात तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच इन अक्षर पहा मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं पलत नक्कीच पाहतोय तर नक्कीच जाऊयात मॅचच्या दिशेनं पाहत आहे. त्यासाठी पाहायला मिळते नक्कीच कवी स्पोर्ट्स पाहतो नक्कीच लाखीवली इन ऍक्शन मध्ये विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट पाहतो नक्कीच बॉलिंग मार्क वरती आहे. गोलंदाज मिस्टर पाहू शकाल पार बोलतोय मिस्टर रोशन सनाडे आणि टीम लाखीवली करता आणि आमच्याकरता देखील मात्र विराज वटा यांच्याकडे शुभेच्छा. धन्यवाद विराज वट. आपलं देखील असंच प्रेम आमच्यावरती सर्वात असू द्या. टीम लाखीवलीला शुभेच्छा आणि आमच्याकडे शुभेच्छा. विराज वटा जांभूल पडा. धन्यवाद आपले देखील विराज वटा. ती गडक तुम्ही जर पाहिला तर खऱ्या अर्थानं मेगा 11 जयेश पाटील सिटी ओपन मध्ये
ह्या टीम करता खेळण्याकरता नेहमीच मी पाहतोय आता की तुम्ही पाहता त्याची ओळख तुमच्यावर पोहोचवतोय. मेगा 11 जयेश पाटील यांची टीम जी सिटी ओपनला असते भिवंडी ओपनमध्ये त्या ठिकाणी मात्र ऋतिक व नक्कीच कडक याची मात्र पाहू शकाल त्या टीममध्ये नेहमीच खेळत देखील असतो ओपनमध्ये. जातो मॅचच्या ठिकाणी ज्या ठिकाणी फर्स्ट ऑन बॉलिंग पाहू शकाल ज्या ठिकाणी मात्र पहिली एक सिंगल अर्जित केली आहे आणि त्याने हर्षल आणि लोकेशची बॅटर मात्र मैदानी पाहा मिळतात. स्ट्रायकर पाहू शकाल फलंदाज मिस्टर लोकेश. वॉट अ बॉल काही जबरदस्त गोलंदाजी सरळ मात्र पाहू शकाल ज्या ठिकाणी नक्कीच बर्थडे बॉय राहुल पाटील या ठिकाणी यांचं आगमन झालंय. तुम जीवो हजारो साल ये दुआ है हमारी वर्षातील 365 दिवसामध्ये तो दिवस येतोय आणि कलबोन चांगलं व्यक्तिमत्व आमचे परम मित्र राहुल पाटील यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लगातार 3 षटकाराला राहुल पाटील यांच्याकडनं 500 रुपये या मॅच करता. युवा डासिंग डायनामिट राहुलजी पाटील यावेळी खुटण्यानं खेळत बरोबर ऑन साइड डीप मध्ये एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एका सिंगलच्या साहाय्याने मात्र स्ट्राईक फक्त रोटेट होतीये. पहिला ना आता गोलंदाजी मार्कवरती रोशन जनाडे लसित मलिंगा कॉफी स्टाईल ग्रामीण विभागात या वर्षामध्ये खेळणं अक्षरशः मात्र आमचं मन देखील जिंकलं गेलं. कमी वर्षामध्ये कमी दिवसामध्ये असं म्हणताना की आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण कसं करावं त्याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण दिलं या मात्र गोलंदाजानं. अभि तो मैंने स्टार्ट की आता मात्र क्रिकेटची सुरुवात की असं म्हणावं लागेल. त्यावेळी पॉईंटबद्दल बॉल सरळ मात्र रिस झाला एक छेड पाहावं त्या पाहू शकाल मात्र स्टॉप केलं जाईल. एक सिंगल दुसरा प्रयत्न लोकेश तेवढाच योग्य तर पाहू शकाल मात्र यावेळी ऋतिक गडकने केली आहे चुकी कलेक्शन झालं नाही त्याच्याकडनं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र या 2 धावांनी धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 5 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 5. लगातार 3 षटकार करता राहुल पाटील यांच्याकडे 500 रुपये आहेत. या मॅचमध्ये कोणत्याही खेळाडूनं 3 षटकार जर ठोकले तर मात्र 500 रुपये असतील कारण त्यांचाच दिवस आहे. वाढदिवस पाहतोय बड्डे पण पाहतोय. परफेक्ट पाहू शकाल यावेळी मात्र सिल्वर कॅन होती चुकी. असं म्हणतात की प्रत्येक क्षेत्रामधली गोलंदाजी असेल ना तेव्हा ते फलंदाजी देखील महत्त्वाची असते आणि मात्र नशीब जेव्हा साथ देतं ना तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं लक या अक्षराचा वापर केला जातो आयुष्यामध्ये. आणि तोच मात्र मैदानाचे पाहू शकाल की बॅक टू बॅक पहिल्यांदा नाही घडलं दुसऱ्यांदा मात्र तेच पाहायला मिळालं. आणि आपण जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते ज्या ठिकाणी पाहिलं तर आणि परफेक्ट ऑन डिलिव्हरी आपण पाहू शकाल नक्कीच सन्माननीय आदरणीय रमेशजी जाधव गुरुजी यांच्याकडनं मात्र स्पर्धेबाहेर झेर घेणाऱ्या नक्कीच प्रेक्षकांचा 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आमच्या मात्र माहिती पोहोचती आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक म्हणून ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा संकटामध्ये आपल्या समाज जेव्हा मात्र खऱ्या संकट आलं ना तेव्हा धावून जाणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षांनी पाहिले क्रिकेटची जो स्पर्धा असो किंवा कोणताही संघर्ष असो जेव्हा समाजावरती आली ना अक्षरशः व्यक्तिमत्वानं आपले दिवस रात्र दिलेत. आणि मात्र नक्कीच सुपर संडेमध्ये देखील त्यांचं देखील या ठिकाणी साई सन्मान केलं जाईल. तरी जवळ षटक मात्र पहिलं कंप्लीट झालंय. धावसंख्या फलकावरती पाहिली तर 9 या धावसंख्येची पाहतोय विदाउट विकेट लॉस ऑफ अँड टीम कामन आपण पाहतोय. शरद गवारी यांच्याकडनं लगातार 3 षटकाराकरता 500 रुपये त्या मॅच करता पाहतोय. फलंदाज हर्षल पाहतोय नक्कीच यावली चेंडू हवेमध्ये जेवढी होईल तेवढी होणार नाही हे लांबी झेल होतोय कॅरी साईल त्या ठिकाणी आहे आणि फर्स्ट विकेट मिस्टर डाऊन ॲज अ बिग विकेट इज गॉन. मिस्टर हर्षलला परतावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट इज अ डाऊन बॅक टू द डग आउट. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्क करती आहे रोश राहुल शेदर पण पाहतोय.
फर्स्ट वन डिलिव्हरी पहिल्याच बॉलवरती विकेट्स पाहतोय. सन्माननीय आदरणीय थोड्याच वेळा नक्कीच मान्यवरांचं आगमन असेल. चंद्र पाटील बामा या नावाने खऱ्या अर्थानं ओळख शिवसेना पाहुशेकीच उद्धव बाळासाहेब गट पालघर जिल्हा लोकसभा संघटक आणि त्यासोबत नक्कीच विनायक पाटील शाखा प्रमुख शिरगाव या दोन्ही व्यक्तिमत्वाचं मात्र नक्कीच या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. वेलकम मान होऊ शकाल ज्या ठिकाणी पाहायला बोलतोय राहुल. यावेळी नीलच्या बॅट मधनं स्लाइस केलाय बॉलला, चेडू निघून चाललाय सरळ मात्र मिड ऑफला करतोय क्लिअर. चौका 4 धावा आणि या 4 धावांनी मात्र धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती आहे ती मात्र 13 या धावसंख्येवरती. हे खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळेल कारण मैदानाच्या आतमध्ये कामन आणि जर पाहिलं तर लाखिवली एका साईडला पाहिलं तर निलेश अँड टीम कंपनी आपण जर पाहिलं तर कामन आणि एका साईड पाहता नक्की ऋतिक गडक अँड टीम लाखिवली यांच्यामध्ये काटेकी टक्कर काटेकी जुगलबंदी आणि मात्र काटेकी महामुकाबला पाहायला मिळतोय. कारण दोघांकडे खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी बॅटर देखील आहेत. तरी मॅच 100% ही शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. वाट बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी. काय सुंदर चेंडू हाताला गेलाय. बॉलिंग मार्कवरती पाहू शकाल राहुल शेट्टी आपण पाहतोय. त्यानंतर मग पहिलं तर नक्कीच वाडा तालुक्यात देखणी स्पर्धा आपण पाहतो नक्कीच किरिवलीचं मैदान 1 लाख रुपये स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीला येते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शेवटच्या हप्त्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. स्वतः बॉल यावेळी पाहायला मिळतो. थोडंसं मात्र आतमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. फलंदाज सफल झाला होता निलेश. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती राहुल शेट्टीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 बॉल इज डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्यावरती चौकार, तिसऱ्यावरती डॉट आणि चौथ्यावरती देखील विकेट पाहू शकेल डॉट होताना पाहायला मिळाला. आणि 4 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. दुसऱ्या स्पीडमधील धावसंख्या फलकावरती 13. टीम मात्र कामन पद्धतीच भिंडीपाडाच्या विरुद्ध पाहायला मिळते. टीम मात्र लाखिवली. लगातार 3 षटकार करता राहुल पाटील यांच्याकडनं 500 रुपये पाहतोय. त्यानंतर स्पर्धेमध्ये शेल घेतला ते सरमाडी आदरणीय रमेश जाधव गुरुजी यांच्याकडनं प्रेक्षकांकरता 100 रुपये. खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्टार्ट ऑफ द गेम पाहायला होते. पहिल्या दिवसामध्ये लाईव्ह टेलच्या माध्यमातून पाहू शकाल. तरी इंटरप्राइजर देखील पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थानं प्रसिद्धी द्या. लाईक्स देखील करा. वाट बॅट टायमिंग होतं प्रॉपर. फेकून दिलं बॉलला ऑन साइड मध्ये कामन ब्रँड षटकार. दोन मिनटं जरा मॅच थांबवायची आहे कारण या ठिकाणी मान्यवरांचं आगमन झालंय. आपण पाहतोय आपके आने से आए बाहर, आपके जाने से जाए बाहर. नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय जनार्दन पाटील मामा शिवसेना पाहतो नक्कीच उद्धव बाळासाहेब पालघर जिल्हा लोकसभा पाहतो नक्कीच संघटक आणि त्याचं पाहू शकायचं विनायक पाटील शाखा प्रमुख शिरगाव या ठिकाणी मात्र मान्यवरांचं आगमन. वेलकम 2025 स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी आदरणीय आपण पाहतो नक्कीच पालघर जिल्हा लोकसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब जनार्दन मामा या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. वेलकम हार्दिक स्वागत आहे. मानानं सन्मानानं मुख्यमंचावरती विराज बाबा विनायक पाटील साहेब शाखा प्रमुख शिरगाव. आपण पाहतो नक्कीच शिवसेना हेच मात्र वादळ या स्पर्धेकरता गुंतत असताना मात्र मान्यवरांचं आगमन झालंय. वेलकम विरार उपशाखा प्रमुख सतपाल साहेब उपशहर प्रमुख
त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण स्पर्धा नाहीये खऱ्या अर्थानं शिवसेना सौ बाजूनं पाहतोय आणि उद्धव बाजूला की स्मशान खऱ्या अर्थानं आज मात्र जाते पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना. तर नक्की धन्यवाद डीजे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सन्माननीय आदरणीय ज्यांना पाटील मामा ज्यांची स्पर्धा देखील कंप्लीट झाली याच वर्षामध्ये आणि याच गेल्या पाहू शकेल याच महिन्यामध्ये पाहायला मिळाली. तर पाहू शकाल नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मात्र नक्की पालघर जिल्हा लोकसभा संघटक. तर नक्कीच विनायक पाटील पाहतोय शाखा प्रमुख शिरगाव. त्यानंतर विरार शहर प्रमुख नक्कीच सत्पाल सर नक्कीच पाहू शकाल. यावेळी ट्रॅक केलाय बॉलला चांगला षटका वाड बॅटिंग सरळ मात्र ऑन साईडला लोकेशच्या बॅट मधनं यावेळी मात्र साईडच्या विरोधात आक्रमक पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमधील पहिला चेंडू ज्यावरती मात्र पाहू शकाल की एक चांगला शॉट होता आणि मात्र त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 25 या धावसंख्येवरती 25 रन ऑन कार्ड. प्रेक्षकांच्या आणि मान्यवरांच्या माहिती घेता मॅच क्रमांक पाहतो ज्या ठिकाणी मात्र कामनच्या विरोधात लाखिवली. यावली चेंडू पडला नक्कीच लॉंग लेगच्या रिझर्व मधनं फेकून दिलाय. तो मात्र षटकार 6 धाबा. काही जबरदस्त ट्रॅक करतोय बॉलला साइड शॉर्ट ऑफ लेन करतोय आणि त्यावरती नक्कीच म्हणावं लागेल जैसी गेंद वैसी नसीहत. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. तो संख्या 31 वरती जाऊन पोहोचते. 31 रन ऑन कार्ड. साहिलची गोलंदाजी पार मिळते थोडं समजा आक्रमित असताना आणि फलंदाजी मार्फत पाहू शकाल फलंदाज मिस्टर लोकेशच्या मॅट मधनं बॅक टू बॅक इज अ हवाई फायर. नो वेट अँड वॉच ओनली वन अट्रॅक्शन पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त तिसरा बॉल यावली हवेमध्ये जेवढी उंची तेवढी नाही आहे लांबी मात्र झेल होतं त्या ठिकाणी ड्रॉप. झेल छुटा सपना टुटा. कारण एका साईडनं खूप मोठा बॅटर आहे जो हार्ड मुवमेंटला केव्हाही आणि कधी खूप चांगल्या पद्धतीनं मात्र इथनं पिकअप करत असेल आणि तीच मात्र गुणवत्ता दाखवली मैदानाच्या आतमध्ये. म्हणून म्हणतो ना की मित्रांनो नक्कीच केव्हाही आणि आघात होऊ शकतो म्हणतं नक्कीच पाहायला मिळालं. ती थोडीशी इजा होती आहे इंजर्ड होते खेळाडू म्हणतो नवीन खेळाडू मैदानाच्या आत पाहायला मिळतोय.
चला जरा धावत या शेवटच्या ओव्हरमधील आता पाहू शकाल की 3 चेंडूचा गेलबाकी मतलब साईलवरती केलाय कॉन्टर अटॅक ज्याला म्हणतात ना की पोलिसांचा मारा आणि जरी पाहिलं तर नक्कीच आरोपी जरी थांबला तरी मात्र पोलीस सांगतोच मात्र कॉन्टर अटॅक पाहायला मिळतं बॅक टू बॅक सिक्सर आणि त्यानंतर 2 धावा ज्या ठिकाणी पाहतो की 3 चेंडू 14 धाब्याने स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती यावली सरळ मात्र परफेक्ट ब्लॉकॉल मध्ये अक्षरशः हुक केलाय ज्या ठिकाणी पाहू शकाल की शॉर्ट मिड ऑफ मध्ये एक सिंगल दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र सुपर आणि बिग विंड विकेट कारण महत्त्वाचा खेळाडू मधलं लोकेश आहे ज्याच्या बॅटमधनं केव्हा आणि कधी आक्रमकता पाहायला मिळाली आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते ते मात्र 35 या धावसंख्येवरती कामन आपण नक्कीच बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर लाखिवली तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळते अजूनही मात्र या 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे वॉटर बॉल हाच लाईन ऑफ लेन खूप योग्यतेने होता यस इज गॉन विकेट तो बदन खेळाडू बाद मिस्टर लोकेशला परतावा लागेल बॅक विकेट इज पाहू शकाल इज अ डाऊन धन्यवाद ढिजय खऱ्या अर्थानं म्हणजे की सकाळीच म्हटलं की जेव्हा खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्र नाही हिंदू धर्म धोक्यामध्ये होता तेव्हा एकच व्यक्तिमत्व द टायगर ऑफ महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थानं मात्र मुंबईकरांचा आवाज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजही मात्र जगावं तर खऱ्या अर्थानं साहेबांसारखं आणि वागावं खऱ्या अर्थानं पाहू शकाल यावेळी मात्र लोअर फुल टॉस छावती पाहू शकाल मात्र 5 सेकंडची पाहू शकाल त्या ठिकाणी मात्र शॉट जर पाहू शकाल की मिड ऑफ मध्ये एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि मात्र या 2च्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचती आहे ती मात्र 37 या धावसंख्येवरती 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 37 विजयाकरता 38 धावांचं टार्गेट आहे त्याआधी आपण जाऊयात मुख्य मंचावरती आणि या ठिकाणी मात्र नक्कीच आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचतील आणि मान्यवरांचं या ठिकाणी केलं जाईल साई सत्कार या ठिकाणी समोर आपण पाहत आहे आणि नक्कीच मी विनंती करतोय पहिल्यांदा सन्माननीय आदरणीय नक्कीच पाहतोय जनार्दन पाटील मामा शिवसेना पाहू शकत नक्कीच पालघर जिल्हा लोकसभा संघटक त्यांचा सत्कार करतील नक्कीच रमेश गुरु विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं मात्र साई सत्कार करायचा आहे महाराष्ट्राचं वस्त्र मायजी शाल आणि त्या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेत भेट देऊन सन्माननीय आदरणीय डीजे कबॉन नाशिक डोल कॅमेरामॅन पोचतायत नक्कीच राज सन्माननीय आदरणीय आपण पाहतो नक्कीच पालघर जिल्हा लोकसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना पाहू शकत नक्कीच जनार्दन पाटील मामा या ठिकाणी मात्र त्यांचं केलं जातं साई सत्कार एकदम मात्र या व्यक्तीकरता ज्यांच्या मात्र स्वरूपानं आणि त्यांच्या मात्र प्रेरणेनं ही स्पर्धेमध्ये छान रोख रक्कम पाहते जी मात्र स्पर्धेला दिली आहे 10,000 रुपये पाहतोय या स्पर्धेसाठी बक्षीस देखील तुम्हाला पाहायला मिळतंय त्याचं पण नक्कीच जनार्दन बाबा पाटील आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विनायक पाटील शाखा प्रमुख शिरगाव त्यानंतर आपण नक्कीच महेंद्रजी सतपाल साहेब यांचा मात्र सत्कार करतील पंकज पाटील शाखा नक्कीच प्रमुख भिनार यांना विनंती करते की महेंद्रजी सतपाल साहेब यांचा मात्र सत्कार करायचा आहे विरार उपशहर प्रमुख हम पाहतोय शिवसेना पाहतो नक्कीच त्यांचा सत्कार करतात नक्कीच पंकज पाटील महाराष्ट्राचं वस्त्र मायची शाल आणि मात्र स्पर्धेत भेट देऊन त्यांना देखील या ठिकाणी सन्मान केलं जाते 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होताना पाहू शकाल आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचत आहेत लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून पंकज पाटील त्यानंतर विनायक पाटील शाखा प्रमुख शिरगाव यांचा सत्कार करतील उपसरपंच मेडेवडकर राजू जाधव यांना विनंती करते की आपल्या शुभ असते या ठिकाणी मात्र विनायक पाटील मांडेवरांसाठी पाहू शकाल नक्कीच जनार्दन पाटील मामा यांचा मात्र सत्कार त्यानंतर विनायक पाटील शाखा प्रमुख शिरगाव त्यानंतर सन्माननीय आदरणीय पण पाहिलं तर नक्कीच मंत्री सतपाल साहेब या ठिकाणी नक्कीच त्यांचं देखील या ठिकाणी मात्र सत्कार होताना पाहू शकाल नक्कीच धन्यवाद डीजे मांडेवरांचं या ठिकाणी मात्र पाहू शकाल आणि मात्र स्पर्धेकरता रोख रक्कम आपण जर नक्कीच शिवसेना
पालघर जिल्हा लोकसभा संघटक सर्वांनी आदरणीय जनार्दन पाटील मामा या नावाने नेहमीच आवाज देणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडे मग त्या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000ची मदत. धन्यवाद आपलं देखील. चला जाऊयात मागच्या दिशेनं. या ठिकाणी नक्कीच नाणेफेक केली जाईल. त्या ठिकाणी पाहू शकाल टीम आपण जर पाहिला तर अरणाले आणि त्यातून नक्कीच आपण पाहू शकाल टीम चला दोन्ही कर्णधार टीम अरणारे आणि सतपाळा यांच्यामध्ये नाणेफेक करण्याकरता मी विनंती करतोय जनार्दन पाटील मामा यांना की आपल्या शुभसे त्या ठिकाणी मध्ये टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करायची आहे. सर्वांनी आदरणीय जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभसे त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करायची आहे. दोन्ही कर्णधार पोहोचतात आणि मान्यवरांच्या शुभसे या ठिकाणी मात्र नाणेफेक केली जाईल. तर नक्की जाऊन पाहतोय सर्वांनी आदरणीय जनार्दन पाटील मामा या नावाने ओळख आणि त्यांच्या समोर समेत जाऊया. तर नक्कीच आपण पाहतोय म्हणजे कॅमेऱ्यामध्ये पोहोचतायच टीम अरणाले आणि टीम मत सतपाला यांच्यामध्ये नाणेफेक केली जाते. तर नक्कीच नाणेफेक जिंकली आहे. त्याआधी नक्कीच डिसिजन का असेल थोडं फक्त 2 शब्द कारण वेळ खूप आहे. बॅटिंग असेल तर नक्कीच बेस्ट ऑफ टीम हरणारे. नक्कीच नंतर मुख्य मंचावरती जवळ ज्या ठिकाणी नक्कीच पाहत आहे सन्माननीय आदरणीय मेडे वडगर आपण जर पाहिलं नक्कीच उपसरपंच राजू जाधव यांचा सत्कार करतील. तुषार डोंगरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते भगवी शाल पाहू शकाल. नक्कीच शिवसेनेचं सर्वात मित्र असताना जो रंग पाहत आहे श्रीमंत पाहू शकाल माईची शाल आणि नक्कीच पाहू शकाल राजू जाधव उपसरपंच पाहू शकाल. नक्कीच मेडे वडगर ग्रामपंचायत यांच्यामध्ये या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख युवा नेतृत्व आणि कर्तृत्व पाहू शकता नक्कीच पंकज पाटील यांचा सत्कार करतील. तुषार डोंगरे यांना विनंती करते की आपल्या शुभसे त्या ठिकाणी पंकज पाटील शाखा प्रमुख भिनार शिवसेना पण नक्कीच उद्धव बाचट गट. सर जवळ मॅचच्या दिशेनं नक्कीच पाहू शकाल ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि विजयाकरता धावा हव्यात. 12 चेंडू आणि 23 धावा. दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल एका साईड पाहतो नक्कीच अंतर राईट सायकल यांनी पाहू शकाल. नॉर्थ सायकल मात्र ऋतिक गडक आणि बॉलिंग मार्क वरती आला एक अप्रतिम खेळाडू अस्तबल भूमिका नवीन स्पष्ट करणारा मिस्टर लोकेश पाहत आहे. यावेळी पहिलाच बॉल दिशान गोलंदाजी व्हाईट बॉल समीकरण बदलत जाते. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावा विजयाकरता बनवायच्यात. 38 रनचं लक्ष ठेवून मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम कामन फिल्डिंग करते आणि कसं पाहू शकतो नक्कीच टीम लाखीवली साहिल आणि ऋतिक गडकची फलंदाजी अजूनही 12 चेंडू 22 धावा प्रति षटकामागे 11ची सरासरी पूर्णांक पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. काही जबरदस्त पाहू शकाल. खूप चांगली स्पर्धा खरं तर पाहायला मिळते. शिवसेना शाखा नक्कीच पाहिली तर सायवण आयोजित क्रिकेटचा माथारा जानमान चषक 2025चं पर्व पहिल्या दिवसामध्ये वार शुक्रवार आपण पाहतोय. यावेळी फेकॉन बॉल त्या ठिकाणी मात्र सिंगलला प्रमोट करण्याचा प्रयत्न फेकी आली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. ऋतिक गडकच्या फलंदाजीला धोका देखील होता मात्र सुखरूपणे पाहू शकाल त्या ठिकाणी धाव कंप्लीट केली आहे. सुपर आणि बिग विंडो विकेट. एक सिंगल खूप महत्वाची देखील होती कारण मला स्ट्राईक हवी आहे. अक्षरशः मात्र पाहत असताना ऋतिक गडकचं पाहू शकाल यावेळी सायकर येणवरती येते आणि एका सिंगलनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र 17 या धावसंख्येवरती आहे. अब किसके ऊपर आहे खतरा एका साईडनं कामन पाहायला मिळते. 2 मिनिटं फक्त मॅच थांबवतो मित्रांनो कारण या ठिकाणी जे व्यक्तिमत्व आणि त्यांचे 2 शब्द या स्पर्धेकरता जनार्दन पाटील मामा. सर्वांना जय महाराष्ट्र. सर्व खेळाडूंना आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक खेळाडूने मन लावून खेळावं. खेळामध्ये हार जीत होत असते परंतु कोणी नाराज न होताना आपली पूर्ण ताकद लावून आपल्या टीमला विजयी करा एवढेच माझे तुम्हाला एक
आव्हान हाल एवढं बोलून माझे मी शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, नक्कीच धन्यवाद मामा. इथपर्यंत आलाच आणि क्रिकेटचा आपण सातत्याने अनेक वर्ष आम्ही पाहत आलोय. वत्स विरार असेल की कोणतेही मत परिसर असेल तर नक्कीच मान्यवर देखील रजा घेत असताना. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्टार्ट करायची आहे. पंचपद नक्कीच संजय भुईर यांना विनंती असेल की आपण मॅच स्टार्ट करा. ऋतिक गडक स्ट्रायकर एंडवरती आहे. तिसऱ्या बॉल तयार गोलंदाज मिस्टर लोकेश आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ अक्षरशः वेट करून खेळणारा फटका. निघून जाईल बॉल. आता 100% नो डाऊट. सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावा. सगळ्यांतर नक्कीच टीम सतपाल आणि अर्नाळे विन द टॉच. अर्नाळे संघाने निर्णय केला विन द टॉच अँड बॅट डिसाइड. आता फील्ड असणार ती सतपाल आपण रेडी राहायचंय. बॉलिंग मागपल्लीचं पाहायला मिळते ज्या ठिकाणी मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाजी. यावेळी स्वीटचा फटका. देखना फटका. A1 क्वालिटी मॅच फॉर कॉपी बुक स्टाईल. फेकून दिला बॉलला ऋतिक गडच्या बॅट मधनं. द ब्रँड ऑफ लाखिवली. षटकार 6. धन्यवाद डीजे. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 9 विकेटचा लॉस ऑफ एंड टीम 27 रन ऑन कार्ड. 27 धावसंख्या. षटकातील 4 चेंडू फेकून झालेत पंच. 3 चेंडू. पहिला चेंडू ज्या ठिकाणी पहिला तर वाईट होता. त्यानंतर एक सिंगल चौकार आणि षटकार असंच मात्र पाहू शकत असताना मात्र धावसंख्या फलकावरती 27 वरती जाऊन पोहोचते. 9 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. आणि पहिलं तर 38 रनचा पडला करत असताना एका सेटनं जाईल आणि त्यानंतर मात्र ऋतिक गडक. यावेळी आसमानी टोला फेकून देतोय बॉलला. आउट ऑफ द पार्क. 6 मॅक्सिमम. विजयाकरता फक्त 5 धावेची गरज आहे. कारण ही महत्वाची मॅच होती. यानंतर मात्र जिंकणारी टीम क्वालिफायची मॅचचा वेट करेल. कारण यानंतर मात्र अर्नाळेच्या विरुद्ध सतपाळ यांच्यामध्ये मॅच. त्यातील विजय टीम्स आणि मात्र यातील विजय टीम्स यांच्यामध्ये आजच्या दिवसातील क्वालिफाय 3 करता मात्र एक टीम्स जी मात्र सुपर संडे करता असेल. चांगल्या मॅचेस पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने डबल विकेट्स पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रेक्षक राजा देखील पाहतोय. मान्यवरांचं आगमन देखील पाहायला मिळालं. आणि पाहतो नक्कीच एक देखणी स्पर्धा. जर्मन स्पोर्ट्स सायवन अजी क्रिकेटचा महाथरार. ऋतिक गडक काय जबरदस्त फॉर्म मध्ये फेकून देतोय बॉलला. सर येतो चौकार. ओनली 1 फायर मिस्टर ऋतिक गडक. फक्त एक सिंगल विजयाकरता. शेवटच्या स्पेलमध्ये मात्र येणं गरजेचं होईल का पाहायला मिळेल. कारण या स्पेलमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत सिंगल, षटकार, चौकार, सिंगल अशा स्वरूपाने मात्र पाहू शकाल. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 37 धावसंख्येवरती. विदाउट लॉस A1 पारी पाहायला मिळाली. 9 विकेटचा लॉस ऑफ अँड टीम लाखिवली. स्विच इटनं मॅच खलास. आज नो डाऊट मिस्टर ऋतिक गडक या मॅचचा बनतो हिरो. मात्र मॅच आता पाहू शकाल थोडंसं बाटलक हॅडलक टीम निलेश अँड टीम कंपनी पाहिलं तर नक्कीच कामन. तर बेस्ट ऑफ लक टीम लाखिवली. चला जाऊया त्या ठिकाणी मात्र नेक्स्ट मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहू शकाल अर्नाळे शेवटपर्यंत नक्कीच टीम सतपाला. पाहता नक्कीच विंड टॉच अँड बॅट फॉर डिसाइड टीम हरणारे लगेच सतपाल टीम मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅन द मॅच करता मी सागर टोपेंना विनंती करते की आपल्या शुभस्थिती या ठिकाणी मात्र ऋतिक गडक याला मात्र मॅन द मॅच वितरित करायची.